तर वर्षाच्या सुरुवातीलाच देवेंद्र फडणवीस गडचिरोली दौऱ्यावर आहेत। नक्षलवाद्यांचा मोठा नेता भूपतीची पत्नी तारक्का आत्मसमर्पण करणार आहे। तारक्कासह 11 नक्षलवादी आज मुख्यमंत्र्यांसमोर आत्मसमर्पण करणार आहेत। तारक्का जवळपास 38 वर्ष नक्षल चळवळीत हिंसक कारवायांमध्ये सहभागी होती। तर देवेंद्र फडणवीस गडचिरोली दौऱ्यावर आहे आणि मुख्यमंत्री फडणवीसांसमोर काही नक्षलवादी आत्मसमर्पण करणार आहेत। गडचिरोली जिल्ह्यात नववर्षीच्या सुरुवातीलाच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली जिल्ह्यात आगमन होणार आहे। एकलव्य हे जे हाल आहे या ठिकाणी भूपती नक्षल नेता भूपती याची पत्नी तारक्का यांचे आत्मसमर्पण होणार आहे आणि इथे मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत हा आत्मसमर्पण होणार आहे आणि एक मोठा नक्षली नेते जे आहेत महिला नेता ती आत्मसमर्पण करणार आहे। जवळपास 38 ते 40 वर्ष नक्षल चळवळीत काम करणारी ही नेता आहे आणि भूपती हे जे आहे ते गडचिरोली जिल्ह्यासह छत्तीसगड, तेलंगणा, ओडिशा अनेक राज्यात अनेक हिंसक कारवायात सहभाग होता। याची पत्नी जी आहे ते आत्मसमर्पण करणार असून एक मोठा हादरा जे आहे ते नक्षल चळवळीला बसणार आहे। कॅमेरामॅन साईनाथ सोबत मी एमडी इरफान, TV9 गडचिरोली। नवा वर्षाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे आणि त्याच्यामुळे गडचिरोलीमध्ये चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। विशेष बाब म्हणजे अति महत्त्वाचा हा दौरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मानला जात आहे, कारण की मुख्यमंत्री जे येत आहे ते विशेष लोकार्पण आणि भूमिपूजन यांचे कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आले आहे। आजची जी विशेष बाब आहे ते की या ठिकाणी जे गडचिरोली आहे, गडचिरोलीमध्ये एक नक्षल नेता महिला नेता ही सरेंडर करणार आहे। मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत एक मोठा यश गडचिरोली पोलिसाला असणार आहे आणि 30 ते 35 वर्ष या नक्षली याच्यामध्ये काम करणारी ही महिला आहे। ती महिला आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण करणार आहे। त्याच्यामुळे एक नक्षलाला मोठा हादरा या ठिकाणी गडचिरोलीत भेटणार आहे। कॅमेरामॅन साईसह मी निलेश दहा, TV9 मराठी।